नेट रन रेट -0.3 असा आहे. त्यामुळं अमृतेश्वर टायगर्स या संघाला मॅच जिंकायची सुद्धा आहे आणि नेट रन रेट सुद्धा मेंटेन ठेवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती 15,000 पॉइंट ज्या खेळाडूला आपण पाहिले ऑप्शन मध्ये, अर्थात अनुराग शेलार इज द बॉलर. स्ट्राईक वरती स्वप्नील, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला थांबवला, प्लेस केला आणि सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती आता जर आपण पाहिलं तर महेश आहेत. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 1 मध्ये अनुराग आहे, ज्या खेळाडूनं अनेक वेळेला पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळलंय किंवा वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. लगातारचे 2 बॉल आणि 2 सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. नेट रन रेट कडे सगळ्यांचं लक्ष. हा स्ट्रोक बॅकफुट वरती जबरदस्त फटका, स्वप्नील शेवते यांचा ब्रँडेड हिट, 4 धावा चौकार. कालच्या दिवसामध्ये देखील स्वप्नील यांच्या बॅटमधून अशा प्रकारचे तडाखेबाज स्ट्रोक पाहायला मिळाले होते. याही दिवसामध्ये आपण पाहतोय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतोय. ऑन साइडला या हा स्ट्रोक खरं तर या खेळाडूचा फेमस स्ट्रोक आहे, परंतु इथं 2 धावांची गडबड आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट. अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती आहे, बिग फाईट. स्ट्रोक फसला, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये 1 सिंगल 1 डिक्लेअर. 1-1 धाव महत्वाचे आहे, 1-1 रन महत्वाचे आहे. दोन्ही संघ मैदानामध्ये, खास करून या मॅच वरती बाजी वॉरियर्स याही संघाचं संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे. हा स्ट्रोक का जबरदस्त, परंतु गॅप मध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल थांबवू शकले नाहीत. सीमा रेषेच्या पलीकडे स्वप्नील यांचा दुसराच चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल ज्या प्रकारे आपण पाहिले जबरदस्त हिट खेळले गेले. 13 धावा धाव फलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे आपण ग्रुप ए चा विचार केला तर सगळे संघ रेसमध्ये, खास करून 3 संघ या ग्रुप मधून रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 सोनू बॉलिंग ट्रॅक वरती, ओ जबरदस्त बॉल. सूरज इज द बॉलर. वेगवान बॉल मैदानामध्ये प्लेस त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, नो, इट्स अ वाईट बॉल. समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय अनुराग यांच्याकडून, क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चूक आणि हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. स्वप्नील यांची बॅटिंग कडक आहे किंवा कालच्या दिवसामध्ये देखील या खेळाडूने जबरदस्त फटकेबाजी केली आणि आज देखील तोच फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आडव्या बॅटने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, फसला, कारण खोलवर टप्प्याचा बॉल. गोलंदाजीची लाईन सोनू यांच्याकडे देखील बऱ्याचपैकी आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचे बॉल चांगल्या प्रकारे हाताळत असतात. हा स्ट्रोक जिथं नो बॉल, पंचांचा इशारा, इट्स नो +1 अशा टोटल 2. स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली या कॅच, बिग विकेट डाऊन. महेश यादव बॅक इन पवेलियन. बॅकफुट वरती आले, डबल माइंड झाले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर पुन्हा बॅट थांबवली आणि अशा परिस्थितीमध्ये टॉप एज घेतला बॅटनं. हो, याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. बॅटर मैदानामध्ये जर पाहिलं तर तुम्ही स्ट्राईक वरती रेडी आहे. हो, याही वेळेस बॅकफुट वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. लगातारचे 2 बॉल सुंदर हाताळलेत आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3. सुयोग हगवणे बॉलिंग ट्रॅक वरती, स्वतः अमृतेश्वर टायगर्सचे ओनर. हा स्ट्रोक फसला आहे, पहा बॅकफुट वरती आले आणि एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता, थोडंसं अंतर कमी पडलं आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी पाहायला मिळाला. ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. स्वप्नीलच्या विरोधामध्ये तुम्ही आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल जर ठेवले
पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जोरकस स्ट्रोक किंवा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट लाईव्ह प्रयत्न, लगातारचे 2 बॉल 2 सिंगल, हे सफल षटक आतापर्यंत पाहिला मी ते. आउटसाइड दी लेग स्टंप, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक फरार होतोय आणि एक सिंगल मिळते. पहा ज्या प्रकारे आपण जर पाहिलं ना, लगातारच्या 3 सिंगल आलेले आहेत. बिग फाईट आपल्याला पाहिला मिळते. पुन्हा एकदा त्याच रिजन मधून बॉल फरार होतोय. कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल, स्वप्नीलच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे बॉल जर तुम्ही ठेवले तर तो ऑफ साइडला मारत असताना तिथं त्या रिजन मध्ये थोडा अडकळत असतो, परंतु समोर बॉल जर टाकले तर त्या बॉलवरती चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळू शकतो. हा स्ट्रोक तितका चांगला, तितकं जबरदस्त आणि देखणं क्षेत्ररक्षण. गॅप मध्ये स्ट्रोक होता, पुरेपूर गॅप शोधला होता, हलक्या हाताने खेळला होता, परंतु अनुरागचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. आउटसाइड दी लेग स्टंप. मोहित बॅटिंग मार्क वरती, फुल टॉस बॉर्ड, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 1 से भले 2 नाही 3 धावा मैदानामध्ये. सुपर क्लासिकल स्ट्रॅटेजी अवलंबली, कारण स्वप्नीलला माहिती आहे पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत तो स्ट्राईक वरती येण्यासाठी तिथं धाव फलकावरती टोटल 32 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लास्ट ओव्हर. फुल टॉस बॉल, गॅप मधून बॉल फरार. 4 धावांसाठी मॅग्नाफिसियंट चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, लगातारचा दुसरा चौकार. 2 बॉल आणि 2 क्लासिक हिट मैदानाच्या आतमध्ये. कैलास 11 या संघासाठी जबरदस्त बॅटिंग. बॅकफुट वरती आले, त्या रिजन मध्ये 1 बाउन्स बॉलला फील्ड केला आहे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. इथं स्ट्रोक फसलाय. टॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने बॉलला फक्त फील्ड केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इट्स अ नॉट आउट. थोडं फंबल झालं त्या रिजन मध्ये. चौवे 40 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. वन बाउन्स तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि 48 धावा. गुड बॅटिंग. 49 धावांचं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी अमृतेश्वर टायगर्स या संघाला. विद्यासागर वराडीचे मालक माननीय श्री शंकर निकम यांनी स्टेजच्या जवळ यायचंय. माननीय शंकर निकम यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. चोवीस बॉल आणि 49 धावांची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती सोनू. पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल. यावेळेसचा स्ट्रोक फसला. 1 बाउन्स तो बॉल फील्ड केला गेलाय. सोनू एक हाती मॅच फिरवण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे किंवा अनेक स्पर्धांमध्ये. यावेळेसचा स्ट्रोक 1 बाउन्स चालला एका धावेसाठी. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, नो बॉल.
फसला. त्यानंतर सरळ तो खेळाडू आपल्या तीन धावा धावफलकावरती आहेत. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कैलास किंग 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अमृतेश्वर टायगर्स हा संघ आहे आणि बाजी वॉरियर्स याही संघाचं भवितव्य याच मॅच वरती अवलंबून आहे. चला, प्लेयर कुठलाही जाणार नाही. बॅटिंग रिव्ह्यू आहे. इट्स अ विकेट. यावेळेचा स्ट्रोक हवेमध्ये आणि सरळ आशुतोष यांच्या हातामध्ये 2 बॉल आणि 2 महत्वाच्या विकेट. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅचला संपूर्ण बदलून टाकले. फुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे तिसऱ्या धावेसाठी आणि इथं गोटू अर्थात सुयोग हगावणे देखील बाद होत आहेत आणि आशुतोष चव्हाण 3 बॉल आणि 3 विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल, डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये संपूर्ण मॅचला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे आशुतोष चव्हाण यांच्याकडून. 18 बॉल आणि आता इथून पुढे 46 धावांची गरज. यावेळेस स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय. हा बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे झालाय 4 धावांसाठी. हा बॉल देखील समोरच्या बाजूला लगातारचे 2 बॉल चौकार. हा स्ट्रोक फसला. सरळ हा बॉल चाललाय विकेट साठी. 11 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल आणि 38 ची गरज मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे. प्लेस केलाय, बॉलला फील्ड केला देखील जातो. एक सिंगल मैदानामध्ये पाहिला मी ते. नेट रन रेटचा विचार केला तर नेट रन रेट देखील लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. हा स्ट्रोक चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय 4 धावांसाठी. अमर हगवणे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि इट्स अ विकेट. बारा बॉल आणि 32 धावांची गरज आहे. फुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न केला.
नऊ बॉल आणि 30 धावांची गरज आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळला आहे. वन बाउन्स तो बॉल थांबवला देखील गेला. एक सिंगल मैदानामध्ये पाहिलं मिळते. 8 बॉल आणि 29 ची गरज आहे. आता इथून पुढे सामना अवघडत गेलाय किंवा सामना फिरवून टाकल्याची ताकद ठेवली. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे आशुतोष चव्हाण यांनी एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या आणि त्यानंतर संपूर्ण सामनाची दिशा बदलली. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 रन, 6 बॉल आणि 28 ची गरज. यानंतरची मॅच विठ्ठल फॅन्स क्लब वर्सेस मराठा योद्धा. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी इथे हजर राहायचंय. मराठा योद्धा आणि विठ्ठल फॅन्स क्लब या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि तिन्ही मधल्या तिन्ही मॅचेस जिंकून